इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एका महिलेकडून 2 गाड्या भाडेतत्वावर घेऊन परस्पर विक्री करून भामटा पसार झाल्याची खळबळजनक घटना अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस त्या फरार भामट्याचा शोध घेत आहेत। अंकुशा यांनी 2 चारचाकी गाड्या खरेदी केल्या होत्या। त्या दोन्ही गाड्या वीरेंद्र हरिनारायण मालविया या चालकाकडे प्रतिदिन प्रति गाडी 1000 रुपये प्रमाणे 2 जानेवारी 2024 पासून भाडेतत्वावर दिल्या होत्या। मात्र जून महिना उलटूनही वीरेंद्र मालविया हा भाडे देत नसल्याने अंकुशा सोनवणे यांना संशय आला। प्रत्यक्ष भेटून व फोन करूनही भाडे देत नाही व गाड्याही परत करत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे अंकुशा सोनवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले व लेखी तक्रार केल्यावर वीरेंद्र हरिनारायण मालविया याच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। माझं नाव अंकुशा विजय सोनवणे आहे। माझं वियान टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये माझ्या 2 टी परमिट गाड्या आहेत। त्या टी परमिट गाड्या मी वीरेंद्र मालविया ह्या चालकाला भाड्याने दिल्या होत्या, परंतु त्याने परस्पर त्या गाड्या माझ्या न कळत दुसऱ्या व्यक्तींना विकल्या व माझ्यासोबत फ्रॉड केला आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे व मला न्याय मिळवून द्यावे हीच विनंती आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनला अंकुशा विजय सोनवणे या कैलासनगर हद्दीत राहणाऱ्या महिला आहेत। त्यांनी व्यवसायासाठी गाड्या घेतलेल्या 2 मारुती सुझुकी वॅगनर या 2 गाड्या त्यांच्या परिचयाचे वीरेंद्र हरिनारायण मालविया हा उल्हासनगर ओटी सेक्शन राहणार आहे। त्याला ते 1000 प्रतिदिन भाड्याप्रमाणे चालवण्यासाठी जानेवारीमध्ये 1 गाडी दिली आणि फेब्रुवारीमध्ये 1 गाडी दिली। त्याप्रमाणे त्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून दिलं, गाड्या त्याच्या ताब्यात दिल्या आणि वीरेंद्र हरिनारायण मालविया यांनी या मॅडमला प्रत्येक महिन्याला त्या दिलेल्या तारखेपासून 21/6/2024 पर्यंत प्रत्येक दिवशी 1000 याप्रमाणे रेग्युलर पैसे पाठवत गेला। त्यामुळे यांनी पण त्याची काही चौकशी केलेली नाही। पण जसे पैसे बंद झाले 22/6 पासून, तेव्हा त्यांनी चौकशी केली असता त्याचे फोन बंद येत होते, त्याचा संपर्क होत नव्हता। म्हणून त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी आले। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्या गाड्या परस्पर दुसऱ्यांना दिलेल्या आहेत चालवायला, विक्री केल्या असं त्यांना समजलं परस्पर त्यांनी। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि 5/7/2024 मध्ये भादवी 406-34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। कारण की जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी काही घटना घडली होती, त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाला। तपासामध्ये वीरेंद्र हरिनारायणच्या अगोदर ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते पण त्यांना पण वीरेंद्र हरिनारायणने फसवल्यासारखं आहे। त्यांनी त्याला स्वतःच्या गाड्या आहेत त्यांना यांच्या कागद दिलेले होते, या मॅडमने त्याला त्याच कागदच्या झेरॉक्स दिल्या आणि त्याच्या आधारे त्यांची पण फसवणूक केली आणि त्यांना त्या गाड्या दिल्या। त्यांना जसं माहीत झालं त्यांनी त्या गाड्या पोलीस स्टेशनला आणून जमा केलेल्या आहेत। त्या दोन्ही गाड्या मारुती सुझुकी वॅगनर त्या ज्यांना त्यांनी दिलेल्या होत्या वीरेंद्र हरिनारायण स्वतःच्या आहेत असं भासू नंतर कागद देतो, त्याप्रमाणे त्या 9 लाखाच्या दोन्ही गाड्या हस्तगत झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे वीरेंद्र हरिनारायण मालविया हा पण हजर झाला, त्याला पण कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे कायद्याप्रमाणे, त्याच्यावरती देखील कारवाई झालेली आहे। सध्या तपास सुरू आहे। गुन्ह्यात गेलेल्या दोन्ही गाड्या हस्त झालेल्या आहेत। पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे करीत आहे।